हल्ली 12 ते 14 वर्षाच्या मुला मुलींमध्ये ट्रेंड निघालेला आहे की जर मुलगी असेल तर तुला बॉयफ्रेंड किती, मग तुला आज काय गिफ्ट मिळालं, मग मला काय आज गिफ्ट मिळालं. तसंच जर मुलं असतील तर मग तुला किती गर्लफ्रेंड, असा हा ट्रेंड निघालाय. आणि जर एखाद्या मुलाला मुलीला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नसेल तर ते आउटडेटेड, ऑर्थोडॉक्स असं म्हणून त्यांना बुलिंग केलं जातं. तर हे प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे आणि हे वयवर्ष जे आहे हे फोकस राहण्याचं, आपल्या अकॅडमिक वर लक्ष देण्याचं आणि आपलं भविष्य घडवण्यासाठीचं हे वय आहे. पण आपण या वयात काय करतोय तर डिस्ट्रॅक्शन, अट्रॅक्शन आणि नको त्या गोष्टींना बळी पडतोय. का तर कंपॅरिझन, माझ्या मैत्रिणीला बॉयफ्रेंड आहे, माझ्या मित्राला गर्लफ्रेंड आहेत, म्हणून आपणही त्या प्रवाहात वाहत जातोय. पण त्याच्यामुळे तुमचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही लेवलवर नुकसान होतंय आणि यामध्ये भरडला जातात तुमचे पालक. आणि पालकांना या गोष्टींवर न बोलता येते, ना कोणती कृती करता येते. तर हा काळ असा आहे आणि हे का झालेलं आहे तर जास्त प्रमाण आपलं फोनचं आणि सोशल मीडियामुळे. पण आता याच्यावर आपण काही ना काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. शिक्षक आणि पालक या दोघांनी मिळून सतर्क राहून ज्यावेळी आपल्याला काही निदर्शनास येते तेव्हा योग्य ठिकाणी काउन्सिलिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या मुलांच्या बरोबर शिक्षकांनीही आणि पालकांनीही योग्य तो संवाद साधणं महत्वाचं आहे.